कायदा पारित झाला. तो कायदा असा होता की यापूर्वी झालेलं मतदान हे शेवटपर्यंत सुरक्षित ठेवलं जायचं. परंतु जसं आम्ही लोकांनी 2024ला महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या, त्या निवडणुकीमध्ये मोठा भ्रष्टाचार झालाय असं सांगितलं तरी पाठीमागे भ्रष्टाचार झालाय आणि म्हणून आम्हाला ते मतदान बघायचं आहे हे सांगितल्याबरोबर निवडणूक आयोगाने पत्र केंद्र सरकारला पाठवलं आणि केंद्र सरकारने कायदा केला की झालेलं मतदान 45 दिवसाच्या वरती ठेवता येणार नाही. याचा अर्थ की इथं भ्रष्टाचार झाला होता, इथे मतांची चोरी झाली होती. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये 100% मतांची चोरी होणार आहे हे आता स्पष्ट झाले. याचं कारण असं की निवडणूक आयोगाने सांगितलं आता झालेलं मतदान हे व्हीव्हीपॅट द्वारे जे मतदाराला बघता यायचं, कारण एकदा मतदान झाल्यानंतर 7 सेकंद त्या ठिकाणी तो बीप वाजत राहायचा आणि त्यानंतर ती व्हीव्हीपॅट मध्ये ती स्लिप दिसायची, ती सुद्धा आता दिसणार नाही. याचा अर्थ हे सरकार उद्याच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये विरोधी पक्षाचं मतदान चोरणार हाच त्याचा अर्थ आहे. आपण सर म्हणालात की आता सरकार आहे हे आमचे येऊ शकतं किंवा निर्णय जो आहे हा चिन्हावरचा होऊ शकतो आणि राजकारणात मोठे बदल होऊ शकतात. असं आहे की सातत्याने एकनाथ शिंदेच्या वाढलेल्या दिल्लीतील फेऱ्या आणि त्याचबरोबर जे वेगवेगळे राजकीय विश्लेषक आहेत ते जे अंदाज वर्तवत आहेत की एकनाथ शिंदे आणि एकनाथ शिंदेचा पक्ष हे भाजपाला आता गळ्यातलं लोणचं झालेलं आहे. त्यांचे दिवसांदिवस बेशिस्तपणे वागणारे मंत्री, अतिशय अस्लाद्य भाषा, बोलण्यामध्ये कुठल्या प्रकारचं तारतम्य नाही आणि म्हणून आता यांना जवळ ठेवायचं नाही. अशा पद्धतीने भाजपाची एकंदरीत रणनीती दिसते आणि त्या रणनीतीचा भाग आणि त्याचबरोबर 3.5 वर्ष उद्धव म्हणजे शिवसेना ही जी चोरली गेली आणि निवडणूक आयोगानं नियमबाह्यरित्या शिवसेना हे नाव गद्दार गटाला दिलं, निशाणी गद्दार गटाला दिली, बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष नाव सुद्धा गद्दार गटाला दिलं आणि म्हणून हे लोकशाहीला मारक आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्ट पुन्हा एकदा मूळ शिवसेना ही बाळासाहेबांचे वारसदार म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरेंना देणार असं एकंदरीत वातावरण दिसतंय आणि त्यामुळे मला असं वाटतं की लवकरच महाराष्ट्रामध्ये खूप मोठे राजकीय उलथापालथ होईल. भास्कर जाधवांचा मतदारसंघ आहे, या मतदारसंघामध्ये पक्षप्रवेश करून घेण्यासाठी आणि या पक्षप्रवेशाचे कार्यक्रम होतात त्यावेळेला एकनाथ शिंदेसारखी माणसं इथपर्यंत पोहोचतात. इथपर्यंत टार्गेट केलं जात आहे किंवा इथपर्यंत तुमची भीती वाटते? माझी खरोखरच त्यांना भीती वाटते. सत्ताधाऱ्यांच्याकडे एवढं पाशविभव होत आहे ते मला विरोधी पक्षाच्या पदाची घोषणा करायला तयार नाही. ते माझा ठाई निधी अडवण्याचा प्रयत्न करत आहेत, ते ठाई मला त्रास देत आहेत, परंतु या सगळ्यातून माझ्यावर काही परिणाम होत नाही. मी बिलकुल तसूभर देखील या ठिकाणी घडलेला नाही, यत्किंचित मनातून सुद्धा घाबरलेला नाही आणि म्हणून त्या पक्षप्रवेशाकरता 27 तारखेला किती मंत्री आले होते? स्वतः एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री, परत पालकमंत्री उदय सामंत आणि तिसरे महाडचे ओम भट स्वाहा, भरत गोगवले हे आले होते. दुसरे ते बामवाले बामदास छमछम ते काही आले नव्हते. मला नको सांगितलं ते काही आले तर ते मला एक सांगायचं राहिलं. त्यांनी 2-3 सभा घेतली असता विषय आला, मतं माझी वाढली असती, काय त्यांनी छमछम केलं असताना. तर त्यामुळे त्यांना यावं लागतं. पण तुम्ही आता बघितलं नुसता मी एकटा येणार, परवांच्या सभेपेक्षा 4 पट गर्दी तुम्हीच कबूलच करा, इतकी गर्दी होते. याचा अर्थ त्यांना माझी अडचण वाटते की आम्ही एवढे मोठी माणसं असताना एवढेच होतं आणि करोड रुपये खर्च केले. परवाच्या पक्षप्रवेशाकरता करोड रुपये खर्च. जेव्हा मी गावागावात फिरलो तेव्हा मला अनेकांनी सांगितलं की आमच्याकडे एवढे पैसे आले होते, एवढे पैसे आले होते, एवढे पैसे आले होते. आणि पैसा ही अशी गोष्ट आहे, एका माणसानं नाकारलं तर दुसरा गपचूप काळोखून घ्यायला तयारच असतो. त्यामुळं या ठिकाणी
प्रचंड पैशाचा वापर झाला, परंतु लोकांना लवकरच झालेल्या गोष्टीचा पश्चाताप होईल. आणि आजची उपस्थिती तुम्ही बघितली, परवाच्या दिवशी यांची नावं जाहीर केली, त्यात बहुसंख्य लोक माझ्या इथे उपस्थित होते. त्यामुळं मला घाबरण्याचं काय कारण नाही. रखडलेल्या साखरेगर जेटीचा जो विषय आहे तो कुठेतरी मार्गी लागावा म्हणून तर साखरेगरची लोक गेलेली नसावी, पक्षप्रवेश केलेला असावा. असं आहे की साखरी आगरचा जेटीचा जो प्रश्न आहे तो रखडलेला, ही गोष्ट खरीच आहे. तो मार्गी लागण्याकरता जर गेले असतील आणि तो मार्गी लागला तर मला आनंदच होईल, मला वाईट नाही वाटणार. कारण 2012 साली मी ती जेटी मंजूर केली. पण त्याच्या अगोदर हे लोक गेले 50 वर्ष ज्या पक्षाबरोबर होते त्यांनी काय केलं? त्यांनी काहीच केलं. किंबहुना ती जेटी मी मंजूर केली आणि म्हणून जे सत्ताधारी पक्ष जो आहे तो ते अडवतोय. पण मी प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय, मंजूर केले, त्याला पैसे आपण देऊ, हे लोकांना माहित नाही का? मग तिकडे जाऊन परवानच्या दिवशी असं कोण म्हणाला, कुठला मंत्री म्हणाला की मी तो मार्गी लावतो? एकही मंत्री बोलला नाही. त्यामुळं साखरी अगरवाल्यांचा जर जेटीचा प्रश्न मार्गी लागत असेल तर मला आनंद वाटेल, मला वाईट वाटणार नाही. परंतु तू माझ्याशिवाय मार्गी लागणार नाही एवढंच मला शेवटची टिप्पणी करून देतो. पण साहेब, एकाच कुटुंबातली जी माणसं मृत्यू झालेली आहेत आणि आपण वारंवार आवाज उठवलाय, अगदी सभागृहापर्यंत मुद्दा नेलाय, तरी सुद्धा त्याचा प्रश्न मार्गी लागत नाहीये आणि वारंवार आपण हे बोलतोय, कधी लागेल हा मार्गी लागू शकतो का कधी? नाही, मला लोकांची किंवा येते. मी सातत्यानं आवाज उठवतोय की एवढी माणसं मेली, अरे त्यांना काहीतरी सरकारी मदत करा. आणि दुनियेला मदत करतात, ते मदत करत नाहीत. ती गावाच्या गावात त्यांच्या पक्षात जात आहेत. जे मदत करत नाहीत त्यांच्या सत्तेमध्ये जात आहेत. कोणाकरता भांडायचं? याचा अर्थ मी भांडत राहिलो ही माझी चूक आहे असंच मला वाटतं. आणि म्हणून मेली माणसं ती आमची मेली, तुमचं काय मेलं, तुमचं काय गेलं, अशी तर लोकांची भावना झाली नाही ना. असं वाटावं, असं एकंदरीत एक चित्र आहे. त्यामुळं मी भांडत होतो, माझी चूक होती असं म्हणावं. जिल्हा नियोजनच्या निधीवरून महायुतीमधूनच आरोप होत आहे, पण विशिष्ट तालुक्याचा निधी मिळतो. तर हा कुठेतरी मुद्दा विरोधकांनी पण खरा उचलून धरला पाहिजे असं एक स्वरूप वाटतं. त्याबद्दल आपलं काय म्हणणं? असं आहे की विरोधकांना निधी दिला जात नाही म्हणून कोण म्हणतोय का? जे कोणी म्हणतायत ते म्हणतायत, मला माहित नाही कोणते, पण जे कोणी म्हणतायत ते विरोधकांना निधी दिला जात नाही म्हणून म्हणतायत का? नाही ना. ते वैयक्तिक स्वार्थाकरता म्हणतायत. त्यांना काहीतरी वैयक्तिक स्वार्थ आहे, त्यांची वैयक्तिक काहीतरी अपेक्षा आहे. पालकमंत्र्यांनी त्यांचं कुठलं तरी वैयक्तिक काम केलेलं नसावं, किंवा पालकमंत्र्यांनी या ठिकाणी जो पक्षप्रवेश केला तो आमचा पक्ष संपवायलाच केलेला आहे हे त्यांना माहिती आहे, हे त्यांना माहिती आहे. आणि म्हणून ते त्यांच्यावर टीका करतात. मी कशाला मध्ये तोंड घालू? माझ्यामध्ये तेवढी ताकद आहे, मी तेवढा समर्थ आहे की माझ्या मतदारसंघामध्ये माझा हक्काचा निधी मिळणं आणि तो मिळवून घेणं याच्यामध्ये मी समर्थ आहे. परंतु जे कोणी बोलतायत, मला माहित नाही कोण बोलतायत, त्यांना नक्की त्यांचा स्वार्थ असेल, काही स्वार्थाशिवाय ते कधी बोलत नाही.